कपूला तुम्ही आतमध्ये का घेत नाही? तो काय हा तसं का म्हण? अगं काय अगं, तुला आहे का डोकं? हा पळ आता, पळ पळ. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळे चांगले आहेत चाल. तर आज मी सकाळी एक रील पोस्ट केली होती इंस्टावरती. तर त्याला कमेंट आलेत की कपूला तुम्ही आतमध्ये का घेत नाही? तर सगळं काही आपण आतमध्ये घेतो. इथं बघू शकता तुम्ही, सगळं काही आपण आतमध्ये घेतो. बघितलं का? आणि कपिलाच पोरगण रेडी तिकडं तिथं असते बा कोपऱ्यात. तिथं सावली असते ना, ह्या घराची आहे ना सावली इथं पडते आहे का नाही? त्याच्यामुळं हे इथं असते ते तिघीजण. आणि बाकीकडं सगळं आपण इथं नेट हे बांधलं होतं ते सगळं तुटून गेलं आहे वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये. तर काय झालं माहिती आहे का, कपूला आपण आतमध्ये का घेत नाही तर कपिलाच पोरगं आणि रेडी इथं झोपते ती. आता ही थोड्या वेळानं झोपतेली, तुम्हाला दाखवतो. थोड्या वेळानं इथं बसते ती सगळेजण. इथं सावली असते बघा मित्रांनो. तसं काय नाही की आपण कपिलाला एकटीला उन्हात ठेवतो या, असं काय नाही. या तिघीजण इथं सावलीला राहते त्या कोपऱ्यात, त्या घराच्या कोपऱ्यामध्ये सावली आहे, इथं राहते त्या. असं असते. आता ही बांधायचं आहे आपल्याला, पण कधी बांधणं होतं आहे काय माहिती. कारण की काय होतं माहिती आहे का, टिकं नाही हे. सारखं वारं आलं की जातं ओढून, तारा टिकत नाही. त्यामुळे आता कायमचं करायचं नाही. तर काय कमेंट आलं की कडनी झाडं लावून घ्यायची. कडनी मित्रांनो, कडनी जर झाडं लावली का नाही तर काय होईल माहीत आहे का, जी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शेण कसलंच वाळणार नाही. आणि पलीकडे आहे डाळिंबीत झाडं, त्यामुळे झाडं काय लावता येत नाही. कारण की झाडं आहे ती कंपाऊंडला चिटकून. त्याच्यामुळे काय होतंय, झाडं लावली ना तर ती पलीकडची डाळिंबीत झाडं पण येणार नाही ती. आणि इकडं उन्हाळ्याची फक्त सावली होईल, पण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये शेण वाळणार नाही. बघू शकतो तुम्ही, शेण वाळणार नाही. मित्रांनो, नानांचे मित्र आले ते लिहिलं असतं तर मित्रांनो व्हिडिओ काढायला. कपिला झालं चालू बघ. हे नाही काढत तुमचं कसं व्हिडिओ एवढं काय असतं बरं तुम्ही? मी व्हिडिओ तर टाकतो का तुमचं? तुम्ही इंस्टा पण डिलीट करून टाकलं नाही तुमचं. ऐकते की कुठं चाललंय? कुठं चाललंय? मी माझा व्हिडिओ काढतोय. कुठं? चितळेनगर का? हो का? हा तसं का म्हण? तसं का म्हण करताय? अण्णा आहे की कुठे आहेत अण्णा? घे तुम्हाला नाही टाकत मी. कसं टाकेन मी? कसं टाकेन सांग? नाही तर मी कसं तर अण्णा निघालेले आहेत सामान आणण्यासाठी. आणि अण्णांसोबत चाललेत अण्णांचे मित्र. अहो आता काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं सांगा? क्या बोलू अब, क्या बोलू मैं इस पे? मित्रांनो लयला असतं ती काय म्हणलं असतं काय माहिती. मी पण आता पहिल्यांदा लाजत होतो. मी घेतली कैची, पण आता नाही लाजत. कारण की जिरली माझी आता चांगली. नाही जोडलं मित्रांनो. डीपी बसलेला लाईट येणार आहे आज. आणि आपण चाललो आता रानामध्ये. बघू 5-6 झाडं काढूया. इथं बघा झाडं डाळिंबाची आपली. मित्रांनो तिकडं बघितलं का, सगळं पाऊस उतरलेला आहे कडकडने. ही जी पर्वतरांग आहे का, तुम्हाला एक दिवशी दाखवतो. मसवडला नेतो तुम्हाला. तर इथनं तो भामरेड आहे का, तो डोंगर दिसतो. शिंगणापूरचा तर दिसतो मित्रांनो. बाबा झोपले ते काय. झोपले ते बाबा, आराम करते ते. झोपू द्या, आपण काढूया झाड छाटून. उठलं बघा, काहीची नाही. झोपा नाही काय अडचण. काय नाही केलं, झोपा. आवाज झोपा म्हणलं. झोपा बाबा नाही कायच कमी आहे मित्रांनो. ऐकू येत नाही बाबांना, लय टोचला काटा. काय लागा मित्रांनो, टेम्परेचर एवढं आहे तर ऑटोमॅटिक जळायला. बाय नाही तर मित्रांनो, बाय नाही तर इथं म्हणते त्यानं येतच नाही का.
हे बघा आपण इथलं झाड काढलेलं आहे, इथली ही गण काढली बघा. सगळी म्हणजे 5-6 झाडं काढणार आणि लगेच घरी जाणार आहे, कारण की लाईट येणार आहे, लाईटीचं बघायचं आहे ना. आणि उद्या येणार आहे तर 2 गडी सांगितलं पण कामाला प्रायव्हेट, तर बांधायचं आहे झाडं ठाप. आता ही फळ आहे का नाही, आता ह्याला 3 फळं येते, तर इथं हे असं बांधायचं तंगुसनं आणि इथं वर ताराला बांधायचं, ह्यासाठी तर तार लावलेले आपण. तर उद्या दाखवत तुम्हाला कसं बांधते ती झाडाचं फळं. तर संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे सूर्यास्त झालेला आहे आणि वाजलेला आहे 6:30. तुम्ही बघू शकता तिकडचा व्ह्यू, सूर्य मावळलेला आहे आणि आपली ही झाडं छाटून झाली. ते तिकडून 4 लाईन झाले, ते 1 2 3 4 4च लाईनी झाले ते अशा आडव्या. म्हणजे आपण 50 झाडं छाटलेली आहेत एकट्यानं. आणि अण्णा गेलं ते तिकडं, तुम्हाला मागे दाखवलं का नाही, अण्णा त्यांच्या मित्रासोबत गेलं ते कारखान्यावर सदाशिवनगरला. तर आता ही राहिलेली एक 100-1 झाडं राहिली असतील, ते आता उद्या काढू. मी अण्णा काढणार उद्या आणि उद्या गडी पण येते कामाला. आता आपण चाललोय घरी. आता ते घ्यायचे आपल्याला गाय आत गाय आतमध्येच घेतलेले आहेत, पण आता शेण काढायला लागणार आहे. बरं आता आधी काय करू माहिती आहे का, गाय बाहेर सोडूया आपण, म्हणजे काय होईल शेण काढायला आपल्याला गायच. बाबा अजून खुराक ते मित्रांनो, बाबा गेलेच नाहीत अजून, तुम्हाला दाखवतो. हो का, घरी चला, घरी चला, घरी यायचंय का, घरी चला. काढतोय उद्या काढणं होईल सगळं मित्रांनो. गडी मिळत नाही तर घरच्या घरीच काम चालू आहे सगळं. गडी नाही तर मिळत, बाया पण मिळत नाही तर कामाला. इथं बघ किती बाबाने सगळं खुरपलं गावात इथलं, या कोपऱ्यातलं बघितलं का. बॅलर कसं उलटं पडलाय असं मित्रांनो. अंजीर सगळी संपली, ती सगळे अंजीर संपले, ती कुठंच नाही, ती काहीच नाही. ती अण्णाने बघा सामान आणलेलं आहे इथं. काय आणलं, रिन साबण, गडी, मिरच्या, लागा पार्ली बिस्किट आणलं. आता चहा बिस्किट खाऊ, हे पाणी बिस्किट खाऊया आता, माझं आवडतं. पेपर वडायला वडावं लागतो मोकळा पट्याचं मधनं. होय ना, नाही सांगितलं की यांनी पेपर खाकरायचा आहे म्हणतात आम्हाला. चला का मावशांनो, बाहेर चला आधी तुम्ही. तर काय आपण बाहेर घ्यायचे त्या मित्रांनो. कसला राडा केला आहे, कपिला आतमध्ये यायचं नाही. आता संध्याकाळ झालेली आहे का ग रेडे, सरळ साईडला आतमध्ये येऊ नका. अगं काय अगं, का ग रेड 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 रेड. कप्पू गेली मित्रांनो, कप्पू गेली. कप्पू बाहेर चल, कप्पू चल बाहेर. तुला आहे का डोकं, हा? मला वाटतंय शेण गाय राहू द्या, आतमध्ये घ्यायचं. कप्पू आतमध्ये जाऊ नको, कप्पू मित्रांनो. हिला यायचंच आतमध्ये. चल बाहेर दुसऱ्यांदा डबल काय का तुझं, हे रेड आहे. चल बाहेर, चल. आहे का काय तुला आहे का काय, होय ग, आहे का काय तुला, सांग की. तुला ताण, तुझं रेड आता थांब, तुला ताण नव्हता. पळ आता, पळ. हां, आता दम भरलाय, आता येऊ नका, दम भरलाय आता मित्रांनो. एक तर लोड झालाय कामाचा. काय ग कप्पो, काय तर जुगाड करायला लागेल. हां, ये गटोळा, ये चल बाहेर तू. उद्या नेटच बांधूया आपण आता. का ग, आहे का भाग काय डोक्याचा.
अयो मित्रांनो रेडी पण आली आहे. रेडी आता तुझं काय खरंच नाही. रेडी चल, रेडी बाहेर बाहेर चल, रेडी येतो. चल तू येतो, जा लवकर. आता येऊ नका कोणी सुद्धा. ए कप्पो, अरे अरे फुटलो मित्रांनो. ए हट हट हट, ए हटे. सर साईडला सर, इकडे पाय अडकलाय मित्रांनो. नाही काय हां उठ, काय गरज आहे एवढी मित्रांनो. कपून तोंडच घातलं ह्याच्यामध्ये. ए कप्पू हट. ए मशी हट. चला बाहेर लागलं घ्यायला. काय गरज आहे का? सपोर्ट घ्यावा लागला तुला उभा राहिला तर. चल की लागा. मित्रांनो कपू टपली बघा, ह्याच्यावर तोंड घालली ती सारखं. तुला आता आहे का डोक्याचा भाग, होय का? लागो तुम्ही पण पडला का काय? तुम्ही कसं पडला मित्रांनो? काय करणार, ती पण पडतं आतमध्ये. कपू आतमध्येच. ए कपले, चल बाहेर चल. तू का थांबली का? तुझं सोडलंच नाही 10 वाजून. चल बाहेर हट. हो भांडण. चल बाहेर चल. पडलाय लागा कसला. जाऊ दे बाहेर. आता याच कोणी जाऊ तू कसं आहे ते तुम्हाला. कप्पो चल तिकडे चल. तोंड घालते पिंडीच्या ह्याच्यात. हो का, आलीच कशी बघा, आलीच कशी. का गे डोक्याचा भाग आहे का? हो का, लगेच फिरली. ही नेट नाही ना, त्याच्यामुळे दुपारच्या आपण काही आतमध्ये घेतोय. आता लय धिंगाणा घालणार बघा. ह्यांचा धिंगाणा बघायचा आहे का तुम्हाला? महाकाल साहेब मगाशी तुम्ही पडलाय लागले का बघू इकडे द्या. शिफ्टीवर करूनच पळतं ते. महाकाल बघू लागले का? अरे महाकाल, का ग तुला काय होतंय? तर चंद्र उगवलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे चंद्र नाही बरं का, इकडं चंद्र. संध्याकाळ झालेलं आहे. आता करू आपलं गायींचं काम. आता आतमध्ये काय दिसणार नाही. आता करतो गायींचं काम. भेटूयात आपण संध्याकाळी. तर मित्रांनो आता झालेलं आहे संध्याकाळ. आणि तुम्हाला दाखवतो आता किती वाजलेत ते. बघू शकता तुम्ही, वाजले ते 8:30 वाजून 5-7 मिनिटं झाली. आणि आता आपण निघालो आहे टाकीत पाणी भरण्यासाठी आर्मीचर घेऊन ट्रॅक्टरवरचं. तर जाऊयात. त्या अर्धी तुम्हाला दाखवतो स्वयंपाक काय केलं ते. कढी केली ती, कढी संपली मित्रांनो. भूक लागली मला. ह्यात काय तुम्हाला दाखवतो. लगो त्यात डाळ आहे. म्हणजे कशाची तर आमटी होणार आहे आता. तुरीची डाळ असेल होती, नाही मुगाची डाळ. तर जाऊया आपण आता टाकी भरण्यासाठी. मम्मी काय करते तुम्हाला दाखवतो. हे बघा आपण सगळं घेतलेलं आहे. धूर झालाय किती, धुरातच स्वयंपाक करते बघा मम्मी. बॅटरी लावून, कारण की डीपी बसलाय बरं का आपला. परंतु काय झालं माहिती आहे का, डीपी चालू उद्या करायचं आहे. आणि अण्णा निघाले ते दुधाला. बघू शकता अण्णा गेलं दुधाला. आणि मी चाललोय आता ट्रॅक्टर घेऊन. जाऊया आता टाकी बरं. कॉकी सगळं चालू केलेलं आहे तर. आणि आता फक्त मोटर चालू करायची आपल्याला. जाऊया मोटर चालू करू. आर्निचरवरती मित्रांनो मरणाचं डिझेल लागते ट्रॅक्टरला. 4,000 रुपये डिझेल गेलं नसतं. पाणी पिऊया. तर आलेलो आहे आपण रानामध्ये. आता करूया ट्रॅक्टर चालू. झाले आहे मोटर चालू. आता बसू तासभर. एका तासात सगळं आलंय बघा पाणी. एका तासात टाकी भरून येते सगळी. नुसतं इथं बसायचंच आहे फक्त मित्रांनो. बसायचं आहे पण कसं बसायचं आहे, नुसतं बसायचं आहे. इथं रस्ता आहे बरं का. आणि बसूया आता. काय तुम्हाला काय दाखवतं पण येणार नाही, कारण की अंधार पडलाय सगळं. तर मित्रांनो झालेलं आहेत 9:39. करूया मोटर बंद. 8:45ला मोटर चालू केली होती आपण. तर आपण आलो आहे घरी. आणि मोबाईलची चार्जिंग संपणार आहे 5 मिनिटातच. तर जेवायला घेतलेलं आहे बघा इथं, बघू शकता तुम्ही. जेवायला आमटी केली आहे मुगाची डाळीची आणि भाकरी येते इथं. इकडं पाणी. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.
चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.